नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं पिकलेल्या केळीचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे. जे की हे पिकल्यांचं केळीचं जे आज बनवणार आहे ते खूप छान आणि सोपी पद्धत आहे. सगळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं 4 केळे घेतलेले आहेत, पिकलेले केळे. तर ते आपल्याला इथं पहिलं त्याच्यावरचं साल काढून अशा पद्धतीने त्याच्या इथं हातानेच असं फोडी इथं करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथं केळीचे क्वांटिटी आहे तो कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर हाताने किंवा असं चमच्याने तुम्ही त्याला असं बारीक बारीक असं करून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता मी चमच्याने त्याला असं बारीक इथं करून घेतलेलं आहे. तर आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे आणि सोबतच थोडंसं ह्याच्यामध्ये रवा आहे तो घालून घ्यायचा आहे. रवा मी इथं बारीक वापरलेला आहे. मोठा रवा मिक्सरला लावून बारीक इथं करून घ्यायचा आहे आणि सोबतच इथं आवडीची भाजी आपल्याला घालायचं आहे. मी इथं टोमॅटो, शिमला मिरची, कांदा हे सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहेत आणि सोबतच थोडंसं पालेभाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. थोडंसं पालक ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. सोबतच कसुरी मेथी, थोडंसं अजवाईन आणि सोबतच थोडंसं कांद्याचं पात आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे. सोबतच थोडंसं हळद घालायचं आहे. चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा आहे. गरम मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. धनिया पावडर घातलेला आहे आणि हळदसुद्धा घालून घेतलेला आहे आणि वरून आता चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. लाल तिखटसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं जिरा पावडर आणि थोडासा आमचूर पावडर आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर सगळं इथं घालून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये दही आहे तो दही घालायचा आहे. साधारण एक अर्धी वाटी एवढं मी इथं दही आहे तो घालून घेतलेला आहे आणि हाताने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं आपल्याला इथं पाणी वगैरे घालायचं नाही आहे, तसंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथं पाण्याचा वापर न करता तसंच करायचं आहे. तर बघू शकता छान असं मी हे पीठ मळल्यासारखं मळून इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता ह्याला आपल्याला बाजूला असं ठेवून नाही द्यायचं, नाही तर हे असं खूप सैलसर होतं. लगेच आपल्याला ह्याला बनवायला सुरुवात करायचं आहे. बघू शकता तुमचं जर थोडंसं खूप सैलसर झालं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून याला थोडंसं घट्ट होईपर्यंत एक अर्धा ते पाऊण तास एवढं फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याला असं बाहेर काढून किंवा वर असेल तर लगेच आपण ह्याच्यामध्ये एक मोठे गोळे इथं 2 ते 3 इथं मोठे गोळे इथं करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला गव्हाचं पीठ लावून अशा पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जसं आपण चपाती वगैरे लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. त्याआधी पहिलं मी असं हाताने आहे तो पसरवून घेणार आहे. तर पसरवून घेतलेलं आहे थोडंसं मोठं होईपर्यंत. आता त्यानंतर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ आणि खूप जाडे असं नाही ठेवायचं, मध्यम करायचं. हे आपल्याला मध्यम साईजचं आपल्याला हे चपाती आहे तो बनवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता माझं इथं लाटून आहे तो झालेला आहे आणि आता त्यानंतर इथं आपल्याला गोल छोटे इथं साईज करण्यासाठी तुम्ही इथं डब्याचं टोपण घेऊ शकता किंवा कोणतेही असं गोल आकाराचं भांडं घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीचं वाटी आहे तो वाटी हे आपल्याला वाटीने असे पुरीसारखं पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक काढून घेतलेला आहे. तर वाटी आहे तो असं ह्याच्यावरती ठेवायचा आहे, थोडंसं दाबायचं आहे आणि बाकीचं पीठ असं काढून हे गोल आहे तो आपल्याला एका ताटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर सगळे मी ह्या पिठाचे आहे तो असे छोटे छोटे गोल आकाराचे मी इथं पुऱ्या आहेत तो बनवून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा पिकलेल्या केळी जर कोण खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पिकलेल्या केळीचं हे नवीन रेसिपी घरात नक्की बनवून ठेवू शकता आणि मुलं तर हे खूप आवडीने खातील. तर बघू शकता माझ्या इथं एवढे झालेले आहेत करून आणि दुसरं सुद्धा जे गोळा होता ते सुद्धा मी लाटून अशा पद्धतीने हे वाटीने असं हे पुरे आहे तो पाडून घेत आहे. तर इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. पहिलं तेल आहे तो कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बारीक किंवा मध्यम ठेवायचं. एक एक आपल्याला हे पुरी आहेत तो तळण्यासाठी असा घालून घ्यायचा आहे.
तर तुम्ही साधारण 2 ते 3 इथं एकाच वेळेस घालू शकता तळण्यासाठी. तर माझं इथं एक तळून झालेलं आहे. तर आता मी इथं दुसऱ्यांदा 2 ते 3 असंच मी इथं घालून घेणार आहे. तर कढईमध्ये तेलामध्ये जेवढं इथं पुऱ्या बसतात तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तळण्यासाठी. आणि त्यानंतर थोडंसं वेळ झालं की त्यामधले बुडबुडे कमी झालं की आपण ह्याच्या पद्धतीने पलटी करून घ्यायचं. खूप वेळसुद्धा नाही लागत, साधारण 1च मिनटात हे लगेच दोन्ही बाजूनेच तळून होतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरात नक्की करा. तर आता मी सगळं पहिलं तळून घेते. तर हे तुम्ही असंच खाऊ शकता. ह्याच्यामध्ये सगळे मसाले आपण घातलेले आहेत, आवडीची भाज्या घातलेलं आहे. किंवा जर तुम्हाला जर हे दह्यासोबत खायचं असेल तर दहीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. तर माझे आता इथं सगळे आहेत तळून झालेले आहेत. तर खूप छान दिसत आहे सगळे एक कलरचे इथं तळून झालेले आहेत आणि छान असं कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर मी इथं हे दह्यासोबत सर्व केलेलं आहे आणि एक तुम्हाला तोडून दाखवते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.